रामकृष्ण हरी मंडळी, आज मी तुमच्यासाठी खानदेश स्पेशल फांगच्या पाल्याचे फुनके ही रेसिपी घेऊन आली. पारंपरिक आणि जुनी रेसिपी, चवीला अतिशय रुचकर आणि बनवायला खूप सोपी. बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ असे हे फांगच्या पाल्याचे फुनके याची रेसिपी आज आपण बघतोय. असा गळद हिरवा पाला येतो हा शेतामध्ये. पावसाळ्यात सर्व दूर अशा वेलीच्या वेली येतात. त्यातला आपण कोवळा कोवळा पाला निवडून आणायचा आणि देठं काढून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायचं, बारीक चिरून घ्यायचं. आता वाटीने मोजलं तर 1 वाटी दाबून असा हा पाला घेतला आहे मी. त्याच वाटीने पुढची पीठं देखील मोजून घेतलीत. आता एक वाटण तयार करून घेतले. वाटण आणि पाला चिरून तयार झाला आहे. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले. कांदा जास्तीचा वापरायचा. कोथिंबीर भरपूर चिरून घेतली. 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि पाऊण वाटी बेसन पीठ घेतले. चवीनुसार मीठ घेतले. पाणी टाकायच्या आधी छान हा पाला चुरून घेतला, म्हणजे मऊसूत असा हा पाला होतो आणि छान शिजून चवीला रुचकर लागतो. आता 1 वाटी पाणी घेऊन कोथिंबीरच्या वडीला असताना त्याप्रमाणे घट्टसर हे पीठ मळून वडे रोल तयार करून घेतले. जर तुम्हाला फुनके आवडत असतील ना तर थोडं अर्धी वाटी पाणी जास्तीचं टाकून फुनके तयार करून घ्या. आता चाळणीवर मी शिजायला ठेवलेली आहेत. खाली पाणी गरम झाल्यावर उकळल्यावर हे चाळणीवर 15 मिनटासाठी शिजून घेतलेले आहेत. गार झाल्यावर त्याचे छान वड्या तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती दिसायला सुंदर ह्या वड्या झाल्या आहेत. आता यांना तुम्ही कढईमध्ये डीप फ्राय देखील करू शकता. मी शॅलो फ्राय करून घेतले चमच्यावर तेलामध्ये. खूप छान खमंग आणि क्रिस्पी अशा ह्या वड्या शिजून तयार होतात आणि तळून अतिशय चवीला रुचकर लागतात. आता दोन्हीकडून मी चमचा तेल टाकून असे सोनेरी रंगावर भाजून घेतलेले आहेत. चवीला अतिशय रुचकर लागणारा हा आजचा खानदेशी पारंपरिक पदार्थ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही कुठल्या भागातून बघताय, ह्या पाल्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते देखील सांगायला विसरू नका.